हा बच्चू कडू कुठल्या प्रकारचं गव्हर्नमेंटचं सिनियर कॉलेज आणलं नाही युवकांच्या दृष्टीनं। आज अचलपूर मतदारसंघाचा विकास गड्ड्यात खड्डे खड्ड्यात गड्डे अशी परिस्थिती गावागावामध्ये आणि हा पठ्ठा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नेत्यांना शिवा देतो, त्या ठिकाणी जाऊन मोठमोठे आश्वासन देतो, नौटंकी करतो, टोळ्या करतो। असा टोळा करणारा बच्चू आज खऱ्या अर्थानं अचलपूर मतदारसंघामध्ये का दिवा लावला नाही, का उद्योग चालू केले नाही? केंद्राची सबसिडी दाल मिलमध्ये खाल्ली, कोयल्याच्या प्रोजेक्टमध्ये केंद्राची राज्याची सबसिडी खाल्ली, पण सगळे उद्योग बंद झाले। म्हणून त्याची नौटंकी अचलपूर मतदारसंघाला तर माहीतच आहे, पण राज्याच्या अनेक भागामध्ये सुद्धा माहीत झालेली आहे की हा सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतो, एखादा पाळ्यासाठी पैसे घेतो, एखादा निवडून येण्यासाठी पैसे घेतो। आज नवनीत राणाच्या परावामध्ये सुद्धा माझ्याकडनं विड्रॉ करण्यासाठी पैसे मागितले होते। हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि त्याचा पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचारणार।